कल्याणमधील शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकास मुद्द्यावरून महायुतीमधील वाद सवाट्यावर आला असून शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर हे प्रकरण चिघळवण्याचा आरोप केला। तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आमदार भोईर हे बिल्डरची वकिली करीत असल्याचा गंभीर आरोप केला। मात्र या प्रकरणामुळे शांतीदूत सोसायटीच्या रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। आज तुमच्या सोबत बैठक झालेली आहे म्हाडाचं बसेल, काय प्रकरण आहे आणि पुढचा पाऊल काय? हे बिर्ला कॉलेज येथील जे म्हाडाचा डेव्हलपमेंटचा विषय आहे त्या विषयासंदर्भात आजची बैठक आहे। ह्या म्हाडाच्या विषयासंदर्भात जवळजवळ 12-13 वर्ष झाली, पण आताशी कुठे त्या विषयाला वळण लागलेलं आहे, व्यवस्थित रूट लागलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि गृहनिर्माणचे जयस्वाल साहेब यांनी ह्या गोष्टीला आता कुठेतरी चालना द्यायला सुरुवात केलेली आहे। पुढच्या आठवड्यातच ह्या बाबतीत बैठक लागणार आहे की गृहनिर्माण खात्याच्या अंतर्गत अटी शर्तींनी राहून जर हे प्रोजेक्ट झालं नसेल तर हा प्रोजेक्टचा रिपोर्ट त्यांनी गृहनिर्माणकडनं मागवलेला आहे आणि तो रिपोर्ट जर त्या बिल्डरच्या विरुद्ध असेल तर ते गृहनिर्माण खात्यात त्यांची जागा घेईल आणि ते कोणाला द्यायची ती डेव्हलप राहील। पण अचानक नरेंद्र पवारांनी जे उपोषणाचं हे दिलेलं आहे उद्याचं, ह्याच्यामुळे हे प्रकरण कुठेतरी भरकटल्यासारखं होईल आणि ह्या नागरिकांमध्ये दुही मदत चाललेली आहे। कारण अर्धे तिकडे जातात, अर्धे इकडे येतात। जर आपण शिवसेना भाजप युती आपली आहे तर आपण एकत्र हे लढायला पाहिजे आणि त्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे। त्यामुळे त्यांनी हे उपोषण करू नये असं मी आपल्यामार्फत त्यांना विनंती करेन। रहिवाशांना दिलासा मिळणार, प्रकल्प मार्गी लागणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व नेत्यांनी आश्वासन दिल्यानंतरही महायुतीमधील एका नेत्याकडून असं केलं जातं आहे काय? आता हे करायला नाही पाहिजे, पण ते का करतात असं ते काय समजत नाही। त्यांना पण माहिती पडलं की पुढच्या आठवड्यात बैठक लागते, तरी पण हा पायंडा त्यांनी घेतला आहे। याचं आम्हाला पण काय अजून समजलेलं नाही, पण त्यांना रिक्वेस्ट करेन मी तुमच्यामार्फत पण आणि मी पर्सनल फोन करून पण रिक्वेस्ट करेन की उगाच हे प्रकरण चिघळवू नका, ही त्यांना विनंती करेन मी। नाही ऐकलं तसं नाही ऐकलं तर मग ही जी पब्लिक आहे ही पण जाऊन तिथं बसेल ना उपोषणाला। असं शेवटी पब्लिक त्यांचं आहे, ते त्यांचंही आहे ना का। मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो पोलीस लोक आणि पवार साहेब बघून घेतील। आणि हा आपल्या सर्वांना वाटणारा अभिमान आहे। त्याचबरोबर रवी पाटील साहेब आहेत, संजय पाटील साहेब आहेत, काही सोसायटीचे सदस्य आहेत, महिला मंडळ आहेत आणि प्रत्येकांच्या संघटना या प्रोजेक्टमध्ये असल्यामुळे हा प्रोजेक्ट लवकरात लवकर कसा होईल या दृष्टिकोनातून लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळावी, परंतु हा प्रोजेक्ट कसा लांबणीवर जाईल, याला कसा त्रास देता येईल यासाठी शांतीदूत सोसायटीमधून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालवण्यात आलेला आहे। कल्याण शहराच्या मध्यवर्ती एक ऑडिओ ॲक्च्युली काय विषय आहे आणि तुम्ही काय बोलताय? नाही, मी त्या पटेल मॅटरमध्ये एक महिला जी विरोधात जात होती, बिल्डरचीच ती पण बाजू घेऊन भांडत होती, गोपाळ लांडगे साहेब, ती बाई, हे सगळे भांडत होते। तिच्या विरोधात ऑर्डर केली, केल्यावर ती तिने फोन केला, मी पण घर देण्याकरता, अरे एक वन साईड पटेलच्या बाजूचे लोक आहेत आणि तू कशा करता येते? आणि त्या ठिकाणी बाबा कपिल पाटील तिथे मदत करतायत। हां, मला कालच सांगितलं रवींद्र चव्हाण साहेबांनी, बाळ माने, कपिल पाटील हे मदत करतात तिथे टायकूनला। अशा प्रकारचं विधान मी केलं आणि ते रेकॉर्डिंग कपिल पाटील साहेब सगळ्यांना ऐकवत आहेत। काय गरज नाही कपिल पाटीलसुद्धा असं करण्याची, ती आमदारांकडे कपिल पाटील साहेबांनी दिले असेल। कारण मला कळलं ना विधानसभेत अधिवेशन होतं, ते विधानसभा अधिवेशनामध्ये विषय होऊ नये, इथल्या कल्याणच्या जनतेचा विषय विधान परिषदेत विधानसभा येऊ नये म्हणून हे लोक फिरत होते। मी साक्षीदार आहे या विचारासमोर, मी सांगतो तुम्ही बोलात का नाही ते, मग घेतलं नाव मी तुमचं। आमदार साहेब असं म्हणाले की नरेंद्र पवारांना मी मुळामध्ये आमदार भोईर यांना निवडून कोणी दिलं? मतदारांनी दिलं का एखाद्या बिल्डरने निवडून दिलेलं आहे? याचा विचार केला पाहिजे मुळात त्यांनी। तुमची मतदारांशी निष्ठा आहे, लागेबांधे आहे का बिल्डरची लागेबांधे आहे? बिल्डरची वकिली करायला तुम्ही येत आहे का? खरं तर तुम्ही विषय घ्यायला पाहिजे होता विधानसभेमध्ये। तुमच्याकडे मी घेऊन आलो होतो लोकांना, या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं, माझ्याबरोबर उभे राहिलेले तुमच्या इलेक्शनला, तुम्ही मदत केली का? तुम्ही विधानसभेचा विषय घेतला का? एखादा पत्र दिलं का तुम्ही? म्हणून आम्हाला पुण्यातल्या आमदारांचा मदत घ्यावी लागली आणि ते दुसऱ्या पक्षाचे भाजपचे आमदार आहेत।
विधान परिषदेतले, त्यांच्यामार्फत दुसरे आमदार किसन कथोरे साहेब मुरबाड जे भाजपचे आमदार आहेत. शिवसेनेला नाही का गरज? ज्याने लोकांनी मतदान केलं आहे ते आज अडचणीमध्ये आहेत. 15-15 वर्ष घरे मिळत नाहीत. 57 लोक मेलेली आहेत. बिल्डरने 350 कोटीचं लोन घेतलं, ते कुठे गेलं लोन? हे तुम्हाला माहिती आहे का? मुळात प्रश्न तर समजून घ्या आमदार साहेब, तुम्ही काय तो तुम्हाला विषयच माहिती नाही आहे. विधानसभेत काय आश्वासन दिलं आणि उद्याचा उपोषणाचा आमचा विषय काय आहे? विषय समजून घ्या ना माझ्याकडनं. मला विचारा ना तुम्ही. मला विचारायचं तुम्हाला आवश्यकता वाटत नाही का? डायरेक्ट मीडियासमोर जाता तुम्ही. बिल्डरची वकिली करता तुम्ही. अरे जनतेशी वकिली केली पाहिजे तुम्ही. जनता मतदार हे तुम्हाला वोटिंग करतायत. गरीब जनता आहे सगळी. दीनदलित, गरीब, आदिवासी, म्हाडामध्ये राहणारे सगळे BPLच्या खालचे लोक आहेत. धुणं भांडी करणाऱ्या महिला आहेत. 57 लोक मेलेत आत्तापर्यंत. हे माहिती आहे का तुम्हाला किती लोक मेलेत ते? आमदार आहात ना तुम्ही इथले. मीडियासमोर काय जाता? मला विचारा समोर येऊन डायरेक्ट. माझ्यासमोर उपोषणाला बसलं पाहिजे तुम्ही. लोकांच्या मदतीकरता, लोकांच्या हक्काच्या घराकरता. बिल्डरच्या बाजूने पत्रकार परिषद काय घेता तुम्ही आणि तुमचे नगरसेवक लोक? अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थिनी एक राखी सैनिकांसाठी हा स्तुत्य उपक्रम राबविला जात असून या कार्यक्रमात जवळपास 4,500 ते 5,000 राख्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्यांपैकी 200 राख्या आणि त्यासोबत सैनिकांसाठी लिहिलेली 200 पत्र सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत. शहरातील शासकीय कार्यालय, पोलीस ठाणे, तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांना राखी बांधून विद्यार्थिनी रक्षाबंधन साजरी करणार आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव मिळत असून सामाजिक बांधिलकी देखील निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहात दरवर्षी या उपक्रमात सहभागी होतात. गेल्या 3 वर्षापासून महात्मा गांधी विद्यालय एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबवित असते. त्यामध्ये विद्यार्थी स्वतः राख्या बनवतात आणि याही वर्षी आम्ही 4 ते 4,500 हजारापेक्षा जास्त राख्या बनवल्या. या राख्या बनवताना आम्हाला खूप आनंद झाला आणि या राख्यांमधल्या काही राख्या आम्ही सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पाठवत असतो आणि विद्यार्थ्यांनी त्या राख्यांसोबत आपल्या प्रती असलेल्या सैनिकांबद्दल भावना त्या पत्रात व्यक्त करतात. आम्ही ते पत्रसुद्धा पाठवतो आणि सीमेवर लढणारे सैनिक ऊन, वारा, पाऊस, बर्फाची पर्वा न करता सीमेवर लढत असतात. त्यांना आपल्या घरी जाता येत नाही रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी, म्हणून आम्ही त्यांना ही राखी आणि पत्र पाठवत असतो. आणि हे पत्र लिहितानाही आम्हाला खूप आनंद झाला की आपलं पत्र हे एका सैनिकांसाठी जाणार होतं, म्हणून आम्हाला खूप मजा आली, खूप आनंदही झाला. एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम आमच्या शाळेत गेल्या 3 वर्षांपासून राबवत आहे. दरवर्षी आम्ही जवळजवळ 5,000पेक्षा जास्त राख्या तयार करतो. यावर्षी आम्ही 200 राख्या सैनिकांसाठी पाठवत आहेत. 5वी ते 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून या राख्या बनवल्या आहेत. आपले सैनिक उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूत सीमेवरती सक्त कडक पहारा देत असतात. त्यांच्यामुळेच आपण आपल्या घरात सुरक्षित राहू शकतो. अशा सैनिकांना एक राखी देऊन त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे करण्याचा आनंद आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी घेत आहोत. म्हणूनच हा उपक्रम आम्ही राबवत आहोत, एक राखी सैनिकांसाठी. पत्रात तुम्ही काय नमूद केले सैनिकांना? आम्ही आणि आमच्या सैनिकांबद्दल जे प्रेम आहे ना ते नमूद केले. म्हणजे सैनिक कसे म्हणजे सक्त पहारा देत असतात, त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्ही पत्रामध्ये सांगितलं. नमस्कार. एक राखी सैनिकांसाठी हा एक उत्तम प्रकल्प आमची शाळा गेले काही वर्ष झाले राबवते आहे. याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. सर्वप्रथम पुस्तकी शिक्षणाला कौशल्याची जोड देण्याचा, राखी बनवण्याचा उपक्रम विद्यार्थी या निमित्ताने शिकतात आणि स्वतःच्या हाताने सुंदर राख्या तयार करतात. त्यासाठी त्यांना इथे उत्तम मार्गदर्शन दिलं जातं. यानंतर तयार झालेली ही राखी सैनिकांपर्यंत पोहोचवताना विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना, कृतज्ञता ही भरभरून वाहत असते आणि देशाच्या सीमेवरचे सैनिक जणू काही आपले नातेवाईक आहेत, आपले बांधव आहेत, ही भावना निर्माण होणं, ही भावना जोपासणं हाही यामागचा संस्कार आहे. आणि सैनिकांना त्यांच्या कुटुंबियांची सणाच्या दिवशी जेव्हा आठवण येत असते तेव्हा ही राखी पाहून त्यांना नक्कीच आपल्या कुटुंबियांना भेटल्याचं, त्यांची राखी मिळाल्याचं समाधान मिळेल. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा राष्ट्रभक्ती किंवा यातून व्यवसाय कौशल्य सुद्धा त्यांना मिळेल. हे सगळेच हेतू या उपक्रमातून आमचे यशस्वीरित्या साध्य होतात.
भिवंडी शहरात गणेशोत्सव मंडळासाठी पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्याकडून आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच ओसवाल कॉलेज ऑडिटोरियम हॉल अंजूर फाटा येथे पार पडला। या स्पर्धेत बाळ गोपाळ मित्र मंडळ आणि स्वामी समर्थ मंडळ यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर धामणकर नाका मित्र मंडळाने पहिला मान पटकावला असून अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। 2000 सालच्या गणपती उत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभ आज आपण आयोजित केला होता। यात ज्या मंडळांनी चांगली कामगिरी केलेली आहे, समाज उपयोगी उपक्रम हाती घेतलेले आहे, विधायक काम केलेले आहे, पर्यावरणपूरक ज्यांनी उपक्रम घेतलेले आहेत, अशा सर्वांचा आपण इथं सन्मान आणि सत्कार केलेला आहे। तसेच मागच्या वर्षी गणपती विसर्जनाची जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही पोलिसांनी यावर्षी जास्तीची तयारी केलेली आहे। या प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल। त्यानंतर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की यावर्षी भिवंडी शहरामध्ये सीसीटीव्हीचा शासनातर्फे उपक्रम राबविण्यात येत आहे आणि जवळपास 1600 कॅमेरे आपण या शहरात बसवत आहोत आणि त्यातले बहुतांश कॅमेरे आता सुरू पण झालेले आहेत आणि येत्या काही दिवसात संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होईल। यात AI चा सुद्धा आपण वापर केलेला आहे, जेणेकरून वाहनांचे नंबर प्लेट किंवा व्यक्तींचे चेहरे हे पण याच्या संदर्भात आपण ज्यात माहिती टाकली तर त्याचे आपल्याला अलर्ट्स येतील। तसेच कुठलीही घटना घडली तर त्याचा शोध लावण्याकामी या सीसीटीव्हीचा निश्चितच वापर होईल। तर हे सीसीटीव्ही यंत्रणा ही शहरातल्या एक पोलिसांच्या विकासातला एक महत्वाचा टप्पा आहे। त्यानंतर बंदोबस्ताचे सुद्धा आपण नियोजन केलेले आहे आणि माझे सर्व भिवंडीकरांना आव्हान आहे की आपला जो गणपती उत्सव आणि येणारे असा जो फेस्टिवल सीझनच आहे, त्यानंतर नवरात्र, दिवाळी, दसरा हे सर्व सण उत्सव शांततेत पार पडण्याकामी पोलिसांना सहकार्य करावं। पोलिसांनी ज्या काय सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन करावं। धन्यवाद। गणेश मंडळाने देखील काही सूचना या ठिकाणी केल्या, त्यांचा पाठपुरावा देखील करण्यात। गणेश मंडळांची वेगळी मीटिंग झालेली आहे, त्याच्यात सर्व सविस्तर सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी काय काय करावे, काय नाही करावे या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। माझे डिपॉझिट जप्त करण्यासाठी निघालेले खोतकर निवडणुकीपर्यंत राहतील का, असा सवाल माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला असून भाजपा प्रवेशानंतर आज गोरंट्याल यांचे शहरात आगमन झाले। शहरात दाखल झाल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी माध्यमांशी संवाद साधला। महापालिकेतील घोटाळ्यांचा आमदार अर्जुन खोतकर यांच्या आरोपात तथ्य नाही। अर्जुन खोतकरांनी स्मशानभूमीत केलेला घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार असल्याचे कैलास गोरंट्याल म्हणाले आहेत। काँग्रेस आम्ही आतापर्यंत जिवंत ठेवली असे प्रतिउत्तर कैलास गोरंट्याल यांनी दिले आहे। आता जालना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भव्य स्वागत होते। कालपासून काही लोकांचा फोन होता की आम्ही तुमचा सत्कार करणार आहे। मी म्हटलं असं नका करू, पण आता लोक आनंदित आहे। लोकांना वाटतं की प्रत्येक वार्डात जिथं जिथं मला मानणारे लोक आहे, आमचे नगरसेवक आहे, त्यांची इच्छा होती की मला ठीक आहे, हरकत नाही, आमची काही तयारी नव्हती तरी आपण बघता की फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता जमले आणि गावात आणखी 10 ते 15 ठिकाणी माझा सत्कार होणार आहे आणि मी सर्वांचा व्यक्तिगत धन्यवाद व्यक्त करतो। एक राजकीय प्रश्न आहे की काल खोतकर साहेब यांनी जे आहे तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही महानगरपालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीला घाबरून जे आहे आश्रयाला गेले। तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचाराचा असा आरोप हे जेव्हा मंत्री असताना देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनी केलं आणि काय झालं, विभागीय आयुक्ताने 2 डेप्टी कलेक्टर नेमलं, काय झालं ते 0 झालं आणि आम्हाला क्लीन चिट दिले। तेच आता अधिवेशनमध्ये हे बघा काय असतात, जनरल मीटिंग मध्ये आयत्या वेळीचे प्रकरण घेण्याचा अधिकार नगराध्यक्षला असतात आणि सभागृहाला नगराध्यक्ष विचारतो की आयत्या वेळीचे घ्यायचे की हो म्हटलं ना तर मग त्याचं वाचन सन्मानित CEO किंवा अधिकारी करतो आणि ते लोकांच्या हिताचे काम असतात, लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि एखादा नगरसेवक माझ्या वाटाचं काम असतात, टाकावं लागतात आणि जर ते असं तेव्हा चीफ ऑफिसर असतो, चीफ ऑफिसरला जर असं कळलं की हा इलिगल आहे तर 308 मध्ये कॅन्सल करू शकतो कलेक्टरकडे जाऊन
तेव्हाचा कलेक्टर नाही, तेव्हाचा सीओने काय केलं नाही, त्याने कलेक्टर साहेबांनी तेव्हाच त्याने प्रशासकीय मान्यता दिली, मग ते इलिगल असणारे असतात. आणि हे याला बोलायला काय आहे, याच्यावर भ्रष्टाचाराचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, काल बोललो मी लोकमत 18 मध्ये त्याचे केवळ भ्रष्टाचार आहे. आता ते बोलू द्यायचा, काही फरक पडत नाही. संगीता बोरांच्या नगराध्यक्ष असल्याने त्या सार्वजनिक जीवनात आहेत आणि त्याच्यावर टीका होणारच, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणारच असं खोतकरांनी म्हटलंय. मी काय म्हणलो, याचं अगोदरी झालं ना, दूध का दूध पाणी झालेलं होतं ना, आणखीन होऊ द्या ना. आता आमच्याकडे पण फार भरपूर आहे ना. मग कासाबाईने बोगस फिटविट दिलेली आहे, दर्शना हॉटेलमध्ये 25 लोक बोगस एनओसी देऊन हस्तगत केलं, शुगर फॅक्टरी आहे, लालबाग आहे, त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, खरेदी विक्री आहे, सब गोल केलं नाही यांनी. आम्ही काय सोडणार का त्याला? अरे हे सोडा, माझ्याकडे ते शमशानभूमीचे पेपर उद्या येणार, ते बळबळ केलं तर शमशानभूमी कोणाचं नाव घेतलं ते पण दाखवणार मी. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवीन आव्हान काय शहरात? बघा, नवीन आव्हान तर मी जस्ट आता आल्यानंतर आपलं जालना शहराचं मी परवा मुख्यमंत्र्यांना भेटलो, तर सर्वात मोठा मी त्यांना निवेदन दिलं की जे समृद्धीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे जमीन गेले त्यांना योग्य मोबदला भेटत नाही, त्यासाठी आपण प्रयत्न करावा म्हणून मी दिलेला आहे. आणि जालना शहराचा पाणी पुरवठा कायमस्वरूपी म्हणजे रोज लोकांना पाणी भेटलं पाहिजे, या संबंधी माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली. कौटुंबिक वाद कधीपर्यंत चालणार आहे? मी सुरुवात केली नाही, त्यांनी सुरुवात केली, मग मी बोलतोय. त्यांनी सुरुवात केली, मी नाही केली. निवडणुकीत तुमचं डिपॉझिट जप्त केलं जाणार असल्याचं देखील कोणता डिपॉझिट आता येणार आहे याच्यामध्ये? कोणता? नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत, कोणता? आता महानगरपालिकेचे. ठीक आहे ना, तोपर्यंत राहील का तो? तोपर्यंत बघेल ना. जुल्या प्रकरण थांबणार का? लक्षात ठेवा बाबा, मी काय भारतीय जनता पार्टी बळकणार. खासदार कल्याण काळे म्हणाले आता थोड्या वेळापूर्वी की जो काँग्रेस सोडून गेला तो संपलेला आहे म्हणून, संपत असतो. ठीक आहे, त्यांनी बोलले असेल तर ते माझ्यावर सिद्ध होणार नाही, कारण जेव्हा काँग्रेस काही नसताना काँग्रेसची धारा मी सांभाळलेली आहे. अंकुशराव टोपे, राजेश टोपे जेव्हा काँग्रेस सोडलं होतं तेव्हा कोणी नव्हतं झेंडा द्यायला, आम्हीच काँग्रेस आतापर्यंत जीवन टिकली. ठीक आहे, आमचा मत विचार चेंज झाला, बघू. खासदार असंही म्हणाले की 2019लाच गोरंट्याल यांच्या तळ्यात मेळात चालू होतं, परंतु त्यांनी कसं तरी आता एवढा वेळ लागला. तळ्यात मळ्यात नाही, मग असं असलं तर ते परवा माझ्या घरी का आले? मला समजावण्यासाठी ते आले होते ना, मग तेव्हापासून आले पाहिजे होते ते, मग परवा का आले माझ्या? लोकसभेचे खासदार कल्याण काळे असताना विधानसभा झाली आणि खासदार असताना काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. मी एकटं पडलो का महाराष्ट्रात? मला सांगा, महाराष्ट्रात प्रत्येक काँग्रेसचा उमेदवार पडला आणि त्याचे कारण वेगवेगळे आहे सर्व. तुम्हाला माहित आहे ना, जालन्यात कोण आला निवडून काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा आला कोण? मराठवाड्यात कोण आला सांगा? बरी निवडणुका आल्यानंतर गोरंट्याल आणि खोतकर एकमेकावर आरोप करतात. मी कधी कोणाला एकेरी बाहेर आरोप करत नाही. मी सुसंस्कृत परिवारातून आलेला आहे. यांच्यासारखा नाही कधी उठला पाया धरायचा आणि कधी मग गळा कापण्याचं काम या लोकांनी केलं. मी तसं करत नाही. आज काँग्रेसची आढावा बैठक पार पडली, यामध्ये अब्दुल हाफिज पत्रकार हे उपस्थित होते, त्यावर काय बोलणार? ठीक आहे ना, त्यांना शुभेच्छा देतो. पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. त्यानिमित्ताने बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. या अन्नदात्याला मदत व्हावी या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान योजना कार्यान्वित केली. ही योजना शेतकऱ्याप्रती असलेली खरी बांधिलकी आहे. केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. साहेब, आज अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला, काय सांगा? हे बघा, आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आमच्या सर्व खासदारांना, मंत्र्यांना सुद्धा विशेष आदेश दिले होते की आपापल्या विभागामध्ये हा एक शेतकऱ्यांचा एक कार्यक्रम तुम्ही आयोजित करा आणि पीएम किसान निधीचा जो 20वा हप्ता आहे हा आपण त्याच्यातून वितरित करणार आहे, याची माहिती सुद्धा लोकांना द्या. आज या निमित्तानं पंतप्रधानांनी वाराणसीमधून आपल्या देशामधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपयाचं आज त्यांनी ऑनलाईन वितरण त्या ठिकाणी केलेलं आहे.
आणि विशेष म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यांचे मधले त्यामध्ये जवळपास 3.5 कोटी शेतकरी त्या ठिकाणी आहेत आणि निश्चितच एक शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून हा कार्यक्रम तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी जा, शेतकऱ्यांना संबोधित करा, त्यांच्या काही अडचणी असतील त्या ऐकून घ्या, अशा प्रकारचे आयोजन करायचं आलं होतं. म्हणून आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. आज शेकापचा वर्धापन दिन आहे आणि त्या दिनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे अनेक नेते त्या मंचावर दिसले. सोबतच संजय राऊत. रत्नागिरी शहरातील मिरकवाडा खडक मोहल्ला परिसरात एका मोबाईल दुकानात सुतारकाम सुरू होते. त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराची निर्घृण खून केल्याची घटना घडली. साथीदारासोबत झालेल्या जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. खून झालेला कामगार हा त्याचा साथीदार हे परप्रांतीय असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ज्या तरुणाने खून केला त्याला पोलिसांनी तात्काळ रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर थांबवून ताब्यात घेत मयत तरुणाचा भोगसून खून केल्याचे समोर येत आहे. सदर घटनेने संपूर्ण रत्नागिरी हादरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ते काम करण्यासाठी वापरत होते ते चिजल, त्यांनी त्याच्यावर रक्त लागलेलं आहे आणि तपास आम्ही आरोपींकडे पण करू. त्याच्यानंतर जे काय ते निष्पन्न होईल. किती वाजता काय किती वाजता घटना घडली? संध्याकाळची वेळ आहे. वेळ आम्ही निश्चित केल्यावर कळू आपल्याला. संध्याकाळच्या वेळी झालेली घटना. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न होते तेव्हा आम्ही त्यांना पकडलं. तब्बल 40 वर्षानंतर कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापना करण्याला मान्यता मिळाली. त्यामुळे कोल्हापुरासह आसपासच्या 6 जिल्ह्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात वकिलांकडून पक्षकारांनी जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या कित्येक वर्षापासून कोल्हापुरात खंडपीठ व्हावे हा लढा वकिलांनीच सुरू ठेवला होता. त्यामुळे याबाबतचा निर्णय झाल्यानंतर वकिलांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 32 वर्षापासूनची मागणी महाराष्ट्र शासन आणि मुख्य न्यायमूर्ती मुंबई यांचं काल नोटिफिकेशन आलं आणि कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झालं आणि त्याचं वर्किंग 18 तारखेपासून सुरू होईल. हे बेंच सुरू होईल हे जुन्या जिल्हा न्यायालयात सुरू होईल. त्या ठिकाणी नवीन जी RCC इमारत आहे त्यामध्ये 4 कोर्ट हॉल आणि जिथं जिल्हा न्यायाधीश बसत होते तिथं डिव्हिजन बेंचसाठी एक कोर्ट हॉल केलेला आहे. मला असं समजतंय की 8-10 तारखेपासून कामं यायला चालू होतील. जी कामं प्रलंबित मुंबईमध्ये आहेत ती सर्व फाईल्स ॲक्च्युअल फाईल्स कोल्हापूरमध्ये येतील आणि 18 तारखेला 11:15 वाजता कोर्टाचं कामकाज सुरू होईल. साधारण एक डिव्हिजन बेंच येईल म्हणजे 2 न्यायाधीश बसतील आणि सिंगल बेंच साधारण 3ची आम्हाला अपेक्षा आहे. पण सध्या तरी 2 जजेस या ठिकाणी कामकाज करतील. पक्षकारांना फायदा असा होणार आहे की 6 जिल्हे जे कनेक्ट झालेले आहेत त्या 6 जिल्ह्यातला मनुष्य जर सकाळी 7 वाजता निघाला तर बरोबर कामकाजाच्या दिवशी तो 10:30 पावणे 11 पर्यंत कोर्टात पोहोचेल. तो स्वतः उपस्थित राहून त्याचं काम चालवणारे वकील असतील तर त्याला त्या कोर्टात उपस्थित राहून आपल्या कामात काय चाललंय हे बघता येईल आणि संध्याकाळी तो आपल्या घरी पोहोचेल अशी व्यवस्था आहे. मुंबईला जायचं म्हटल्यानंतर 2 दिवस काढून जावं लागतं. राहायचा खर्च, तिथला कामाचा लोडच इतका आहे की काम निघेल नाही निघेल अशा प्रकारचं जे तारखा पडायचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प होईल. इथं अगदीच वकिलांनीच जर मुदत मागितली तरच तारख पडेल. पण ज्या दिवशी बोर्डावर काम आहे त्या दिवशी कामाचा निपटारा नक्की होईल. साधारण 20 वर्ष 22 वर्ष 25 वर्षापूर्वीची अपील प्रलंबित आहे आणि ह्या अपिलामधले मूळ पक्षकार मरून देखील गेलेले आहेत. म्हणजे आजोबांनी दाखल केलेली कामं आहेत त्या कामामध्ये सेकंड अपील जे आहे सेकंड अपील याचा निपटारा लवकर होईल. कारण जिल्हा न्यायालयातील वकील ज्यांनी फर्स्ट अपील चालवलेलं असतं त्यांचं सेकंड अपील चालवण्याची पद्धत किंवा सेकंड अपील चालवायला ते निष्णात असतात असं तर माझं म्हणणं आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीपासूनच कोर्ट कामकाज 100% सुरू होईल. सर्किट बेंच म्हणजे परिक्रमा खंडपीठ म्हणायचं त्याला. फाईल इथंच होणार, काम इथंच होणार,
फक्त जजेस रोटेशन आहे, 1 महिन्यासाठी येतील, दुसरे परत जातील, दुसरे येतील. म्हणजे 1 महिना चालेल, 1 महिना बंद पडेल असं होणार नाही. कारण माझ्या माहितीप्रमाणे साधारण 1,05,000 कामं प्रलंबित आहेत. सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या 6 जिल्ह्यातील 1,00,000 कामं प्रलंबित आहेत. जर 1,00,000 कामं असतील तर पूर्ण 365 दिवस म्हणजे जेवढं हायकोर्टचं वर्किंग आहे तेवढे सर्व दिवस कामकाज चालू राहील माझी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी 6 जिल्ह्यातील वकील हे तत्पर आहेत आणि सज्ज आहेत, काम चालवायला सज्ज आहेत. त्यामुळे महिनाभर म्हणजे पूर्ण कामकाज इथं हायकोर्टचं होईल. फक्त म्हटलं जाईल त्याला सर्किट बेंच, पण ते पूर्ण खंडपीठासाठी काम करेल. हे जल्लोष असा आहे की जेव्हा आम्ही ऐन उमेदीत 1990 साली वकील झालो, आज 34 वर्ष झाली मला वकिलीला. पहिल्या दिवसापासून वाटत होतं की हायकोर्टचं खंडपीठ होईल. पण दरम्यान असं लक्षात आलं की ह्याला वेळ लागणार. त्यामुळे नवीन पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे या हेतूनच सर्व माजी अध्यक्ष आमचे, सर्व बार काउन्सिलर्स, आत्ताची बार काउन्सिलची संपूर्ण टीम, त्या टीमनं हे आता जर आपण बघितलं तर लॉ कॉलेजच्या जागा 3 लाख आहेत देशावर आणि त्याला ऍप्लिकेशन्स येतात 8 लाख. त्यामुळे सगळ्यात चूज केलेलं प्रोफेशन कुठलं असेल तर ते आता लॉ प्रोफेशन आहे. म्हणजे वकिली क्षेत्रात जो ओघ वाढलाय आणि त्यांना काम द्यायचं असेल तर खंडपीठाची मागणी ही त्यामुळे जोर धरली होती. आणि न्याय आपल्या दारी ही जी संकल्पना आहे, म्हणजे न्याय आपल्या दारी, कारण आता बघितलं ग्राम न्यायालय इथं सुरू आहे, गावामध्ये गाडी जाते, जज जातात, क्लार्क जातो, तिथं कामाचा निपटारा होतो. सेम परिस्थिती हायकोर्टचं काम सुद्धा आपापल्या घरापासून जवळ, पारदर्शक आणि कमी खर्चात आणि जलद न्याय ही त्रिसूत्री आहे. आणि आपल्या भारताचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेब हे तुम्ही बघितलं असेल, त्यांच्या अनेक वेळा स्पीच बघितलं असेल, म्हणजे जमिनीशी नातं असलेले चीफ जस्टिस आहेत. आणि निव्वळ गवई साहेबांच्या मुळेच या प्रयत्नाला यश आलं. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन, त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती मुंबई, आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनीच ह्या गवई साहेबांची जी मागणी आहे ही मागणी पूर्ण केली. आणि दुसरं मला आनंद याचा आहे की ज्या शाहूंच्या मदतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण पूर्ण झालं, ज्या शाहूंच्या मदतीनं बाबासाहेब आंबेडकरांची माणगाव परिषद या ठिकाणी झाली आणि त्यांनी लिहिलेली कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट आहे ते कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट कोल्हापूरमध्ये स्थापन होते, याच्यासारखा आनंद नाही. कारण बघितलं संस्थान कालामध्ये आपल्याकडे हायकोर्ट होतं, सुप्रीम कोर्ट होतं, राजाराम महाराजांनी स्वतः न्याय केलेला. तर हे पुन्हा प्रस्थापित झालेलं आहे असं मला वाटतं. आणि हा आनंद पक्षकारांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. कारण वेळेअभावी, पैशाअभावी लोक तडजोड करायची, म्हणजे त्याच्या बाजूने जरी निकाल होणार असला तरी तो म्हणायचा की राहू दे, मला हायकोर्टला जायचं नाही, मला तडजोड करायची आहे, मान्य करतो. तर ह्या तडजोडीची भूमिका आता राहणार नाही. न्यायासाठी झटणाऱ्या पक्षकाराला नक्कीच न्याय मिळेल आणि स्वच्छ आणि कमी खर्चामध्ये त्याच्या समोर नुसता न्याय करून उपयोग नाही, न्याय झालेलं दिसलं पण पाहिजे. आणि हे नक्की ह्या कोल्हापूर बेंचमध्ये होईल. आणि कोल्हापूर बेंच संपूर्ण भारतामध्ये एक नावलौकिकाला आलेलं बेंच होईल अशी मला खात्री. धुळे जिल्ह्यातील पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त विकास कामांच्या लोकार्पणासाठी राज्याचे दुग्धविकास अपारंपरिक विभाग मंत्री अतुल सावे आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध लोकार्पणासह ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री अतुल सावे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मतदानाची चोरी करण्यासाठी निवडणूक आयोगाने भाजपाला मदत केली असा आरोप संसदेत केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देत लोकसभेच्या काँग्रेसचे जास्त खासदार निवडून आले त्यावेळेस त्यांना वाटले नाही का मताची चोरी झाली आहे. आज पराभव डोळ्यासमोर दिसत असताना राहुल गांधींनी असं वक्तव्य करणं अत्यंत दुर्दैवी आहे. जवळपास 50 कोटी रुपयाचे विविध विकास कामांचे लोकार्पण आज राज्याचे मंत्री श्री अतुलजी सावे साहेब, श्री सावकारे साहेब या दोघांच्या हस्ते झालेले. त्यांच्या मनामध्ये सातत्याने धुळे नंदुरबार जिल्ह्यासाठी, हे मागे राहिलेल्या जिल्ह्यांना विकास करण्यासाठी आमच्या विभागातनं काय काय देता येईल, काय योजना देता येईल अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये आहे.
टेक्स्टाईल विभाग हा सगळा कॉटन कापूस पिकवणारा हा सगळा भाग आहे आणि म्हणून टेक्स्टाईलसाठी नवापूर असेल, नरडाणा असेल, धुळे असेल, या दोघे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये टेक्स्टाईल विभागाच्या माध्यमातून, वस्त्र उद्योग विभागाच्या माध्यमातून अनेक यशस्वी प्रकल्प, महत्वाकांक्षी प्रकल्प करण्याचा निर्धार श्री सावकारे साहेबांनी केलेला आहे. पूर्वीच्या काळापासून दुग्ध क्षेत्रामध्ये आपला हा जिल्हा, धुळे जिल्हा नंदुरबार जिल्ह्याचं नाव होतं, त्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी त्याचबरोबर नव्याने सोलारचे प्रकल्प पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा आणि धुळे जिल्हा नंबर 1 धुळे जिल्ह्यामध्ये सोलारचे जे अणुकिरण आहे, हे किरणांच्या माध्यमातून सर्वात पॉवरफुल किरण हे महाराष्ट्रामध्ये कुठे आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून अतुलजी सावे साहेबांची इच्छा आहे की दुग्ध क्षेत्रामध्ये आणि सोलार क्षेत्रामध्ये धुळे जिल्ह्याला फार मोठं बळ द्यावं. त्यांनी इथपर्यंत सांगितलं की कुठलाही प्रकल्प आला तर 24 ते 48 तासामध्ये त्याचा मान्यता ते देण्याची तयारी त्यांनी दाखवली. आणि म्हणून महाराष्ट्र हे डबल इंजिनचं सरकार आहे आणि त्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली दोघंही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली विकास होतोय. दोघं मंत्री खास धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी आलेत आणि ते दोघं आल्यामुळे 2 हत्तींचं बळ आम्हाला त्या दोघांच्या माध्यमातून मिळालंय. पुढच्या काळामध्ये धुळ्यामध्ये मोठा विकास होईल आणि त्या दोघांमध्ये या दोघंही मंत्री अतुलजी सावे आणि सावकारे साहेब यांचं मोठं योगदान होईल. त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. अरे कॉमन एकच प्रश्न आहे, निवडणूक आयोग भाजपासाठी मतदान आज आरोप केलेला आहे राहुल गांधी की निवडणूक आयोगाने भाजपाची मतदानाची चोरी केलेली आहे. मला एक सांगा, लोकसभेच्या वेळेस ज्यावेळेस काँग्रेसचे जास्त खासदार निवडून आले त्यावेळेस ते म्हणले नाही का की चोरी झाली, हे झाली. आज पराभव आल्यावर राहुल गांधींनी असं स्टेटमेंट आहे, अतिशय दुर्दैवी गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे साहेब देशातील शेतकऱ्यांना संकट काळात आर्थिक मदत मिळावी, शेतकऱ्याला अडचणीत शेतीसाठी शासनाकडून थोडा हातभार मिळावा या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधी योजनेची सुरुवात केली. या योजनेचा 20वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाळण्यात आला. नंदुरबार कृषी विज्ञान केंद्र येथे यानिमित्त आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत शेती कशी करावी, शेती किती प्रमाणात करावी, कुठले उत्पन्न घ्यावे यासाठी विविध मार्गदर्शने केली. याच वेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राची शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ मिळत आहे याची देखील माहिती देत सहकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन देखील केले. एक अडीअडचणीच्या वेळेला शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आणि त्याला अडीअडचणी, लहान लहान अडीअडचणी असतात, त्या अडीअडचणींना सामोरं जाण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी ठरवलं की ज्या वेळेला शेतीमध्ये वेगवेगळे आपल्याला पेरणी करायची असते, खत द्यायचं असतं, अशा वेळेला आपल्याकडे पैसे नसते बियाण्यासाठी आणि म्हणून आपल्याला मदत झाली पाहिजे. इकडे तिकडे जाऊन कर्ज घेण्यापेक्षा या पैशाचा वापर ते करू शकते म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी पीएम किसान सन्मान निधी ती द्यायची ठरवलं आणि रेग्युलरपणे ती दिली जाते. ही 20वी पीएम किसान सन्मान निधी आज आपल्याला या ठिकाणी ऑनलाईनच्या द्वारे वितरित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 ऑगस्ट पासून सागरी मासेमारीला सुरुवात झाली असून निवती बंदरावर सकाळी 7 वाजताचा माशांचा लिलाव सुरू होता. समुद्र शांत झाल्याने सध्या कोळंबी आणि बांगडा यांसारख्या मासळीच्या मुबलक साठा मिळत आहे. परिणामी ऐन श्रावणात सुद्धा निवती किनाऱ्यावर खवय्यांची मोठी गर्दी उसळत आहे. ताज्या समुद्री मासळीची चव चाखण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत. कोळी बांधवांमध्ये नव्या हंगामाची उत्सुकता आणि जोम स्पष्ट जाणवत देखील आहे.